कला दर्पण न्यूज. हुपरीत अतिक्रमणावर मोठा ॲक्शन प्लॅन. 400+ जणांची यादी जाहीर. 4 मे पासून कारवाई की स्टंट. 7 दिवसांच्या नोटीस नंतर थेट कारवाईचा इशारा. गाळे विक्री, भाडे गैरव्यवहार, प्रभावशालींचा सहभाग चर्चेत. चौकशीची जोरदार मागणी. हुपरी शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ व शासकीय जागांवरील अतिक्रमणांविरोधात हुपरी नगर परिषदेकडून मोठी मोहीम राबवली जात असून 400 पेक्षा अधिक अतिक्रमणधारकांची यादी अधिकृतपणे जाहीर करत उपोषणकर्त्यांना देण्यात आली आहे. यादी जाहीर होताच शहरात खळबळ उडाली असून 7 दिवसात अतिक्रमण स्वखर्चाने काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा 4 मे 2026 पासून थेट कारवाई करून खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. या कारवाईचा व्याप शिवमूर्ती परिसर, बस स्थानक, छत्रपती शिवाजी मार्केट, शिवाजीनगर, सुभाषचंद्र बोस परिसर व कामगार भवन परिसर अशा प्रमुख व्यापारी पट्ट्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान खोकेधारकांपासून मोठ्या गाळेधारकांपर्यंत सर्वांवर याचा परिणाम होणार आहे. कायदेशीर प्रक्रिया की निवडक कारवाई. पालिकेकडून कारवाई कायद्याच्या चौकटीत असल्याचं सांगितलं जात असलं तरी 7 दिवसांची नोटीस कालमर्यादा, पूर्व सुनावणीचा प्रश्न, पुनर्वसनाचा अभाव या मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला आहे. अनेकांकडून ही कारवाई निवडक तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदर यादीत मध्ये प्रभावशालींची नावे, आजूबाजू ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान नगरसेवकांचे नातेवाईक, आर्थिकदृष्ट्या बलाढ्य व्यक्ती यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कारवाई खरोखर सर्वांवर समान होणार का याकडे लक्ष लागलं आहे. गाळे विक्री व भाडे गैरव्यवहार उघड प्रकरणात आणखी गंभीर बाबी पुढे येत आहेत. काहींनी अतिक्रमण करून गाळे उभारून विक्री केली. काहींनी नगरपालिकेचे निलाव गाळे घेऊन नगरपालिकेला अल्प भाडे देत 8,000 ते 10,000 दरमहा भाड्याने दिलेत. त्यामुळे महसुलाला फटका व खासगी फायदा झाल्याचा आरोप आहेत. या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. कारवाई की स्टंट. पुन्हा न्यायालयीन वादाची शक्यता. यापूर्वीही अशा मोहिमांमध्ये सुरुवातीला कडक भूमिका घेतली गेली, मात्र नंतर प्रतिकात्मक कारवाई आणि प्रकरण न्यायालयात अडकणं असा अनुभव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो, यावेळी खरोखर कारवाई होणार का की ही केवळ स्टंट ठरणार. तसेच प्रभावित धारक न्यायालयात गेल्यास स्थगिती आदेश मिळू शकतो. कारवाई लांबणीवर पडू शकते. नागरिकांचे सवाल. कारवाई सर्वांवर समान होणार की पुन्हा लहानांवरच. मोठ्या गाळ्यांवर हात टाकण्याची हिंमत दाखवणार का प्रशासन. ही मोहीम खरोखर शहरासाठी की केवळ दिखावा. मुख्य मुद्दे एक नजर. 400+ अतिक्रमणधारकांची यादी जाहीर. 7 दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश. 4 मे 2026 पासून थेट कारवाई, खर्च संबंधितांकडून वसूल. गाळे विक्री व भाडे व्यवहारांवर संशय, प्रभावशाली व्यक्तींचा संभाव्य सहभाग चौकशी व अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी. हुपरीतील अतिक्रमण कारवाई आता केवळ प्रशासनिक उपक्रम न राहता पारदर्शकता, समानता आणि विश्वासार्हतेची कसोटी ठरत आहे. 4 मे पासून सुरू होणारी मोहीम खरी कारवाई ठरणार की निवडक स्टंट यावर संपूर्ण शहराचं लक्ष खिळलं आहे. यातील सविस्तर भाग लवकरच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.